नमस्कार. माझे नाव अभिषेक शंकर चौगुले आणि मी महाराष्ट्राचा आहे. मी ॲक्चुअलमध्ये गडिंग्लजचा आहे, इन कोल्हापूर. तर आता बघायला गेलं तर मी थर्ड इयरला शिकतोय इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर त्यामुळे बघायला गेलं तर माझ्याकडे भरपूर स्किल्स असणे आणि इंटर्नशिप केलेली असणे इम्पॉर्टंट आहे. लाईक मी आता फ्रॉम द क्लास मी शिकलोय C++, जावा आणि काय म्हणतो आपण नॉर्मली सॉफ्ट स्किलमध्ये आम्हाला लिडरशिप्स आणि अशा थोडेफार स्किल्स आहेत. आता खरं बघायला गेलं तर ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप स्किल्स असणं इम्पॉर्टंट आहे. तर मी पण मग अशा स्किल्सच्या शोधामध्ये बाहेर पडलो आणि थोडंफार ऑनलाईन सर्चिंग केली, काही कोर्सेस बघितले आणि मग मला तिथं नेक्स्ट वेब भेटली. मग मी म्हटलं की आपण नेक्स्ट वेळेला ट्राय करू आणि त्यांचे फ्री वर्कशॉप्स होते, मी अटेंड केले. लाईक मी 2-3 वर्कशॉप अटेंड केले आणि मग मला मॅमचा कॉल आला की तू कन्सिस्टंट दिसतोयस, तो होमवर्क करतोस, लाईक तू याच्यामध्ये स्टडी करायला तुला पुढे आवडेल का? मी मग बोललो हां, मला आवडेल मॅम. मग त्यांनी मग माझ्या पॅरेंट्सचा नंबर घेतला, माझ्या पॅरेंट्सला अप्रोच केला, त्यांनी सांगितलं त्यांच्या कोर्सबद्दल, मलाही त्या कोर्सेसबद्दल माहिती दिली आणि नंतर मग पप्पांनी पण होकार दिला आणि मी त्या कोर्सला एनरोल झालो. लाईक तो माझा बेस्ट डिसिजन होता बघायला गेला तर. लाईक मोर देन द लर्निंग लँग्वेजेस, त्याच्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी भेटतात ज्या की मोस्ट ऑफ टाइम त्या इंडस्ट्रीला इम्पॉर्टंट आहे. लाईक मी मर्ज मध्ये इन्व्हॉल्व झालो, त्यामुळे मला HTML, CSS, बूस्ट आहे, SQL, पायथन आणि जावास्क्रिप्ट ह्या गोष्टी आता सध्या जमतात. हे नेक्स्ट मधून शिकलो. ह्याच्यामध्ये सॉफ्ट स्किलच्या साईडला बघितलं तर पर्सनल डेव्हलपमेंट असतो, ग्रोथ असू देत, कन्सिस्टन्सी आणि काय म्हणतो आपण प्लॅनिंग, टाइम मॅनेजमेंट अशा गोष्टी पण शिकवल्या जातात. लाईक याच्यामध्ये हार्ड स्किल्स बरोबर सॉफ्ट स्किल्स पण घेतले जातात. त्यामुळे मी खरंच रेफर करेन कोणी घेण्यात असेल लाईक तर तुम्ही नेक्स्ट वेळेला ट्राय द्यावं. आता कसं कोणती इंटर्नशिप असू देत, आपण ते इंटर्नशिप झाल्यानंतर त्यांना फक्त एक लेटर दिलं जातं की रेकमेंडेशन लेटर देतात किंवा सांगितलं जातं की तू ह्या स्किल्समध्ये माहिती की आम्ही तुम्हाला हे केले आणि तुम्ही पुढे याच्यावरती काम करू शकता. बट नेक्स्ट वेमध्ये बघायला गेलं तर माझ्या याच्यानुसार टोटल तुम्हाला अशा गोष्टी शिकवल्या जातात की इंडस्ट्रीमध्ये इतक्या इम्पॉर्टंट आहेत. लाईक आता मंथ टॅग इम्पॉर्टंट सगळीकडेच आहे. प्लस DSA असू दे, DSA साठी आपल्याला काय करणं जरुरी आहे, नंतर टाइम मॅनेजमेंट, पर्सनल ग्रोथ या गोष्टी पण इथे शिकवल्या जातात. लाईक इन अ सॉफ्ट स्किल वे. आता मी सध्या माझं स्वतःच सांगतो, मी लाईक DSA मध्ये मी स्टार्टिंगमध्ये C किंवा C++ वापरतो DSA साठी. मी अजून आता जावामध्ये स्विच झालो. पण कसं म्हणतात ते DSA करणं इम्पॉर्टंट आहे हे पण मला नेक्स्ट मध्ये समजलं. तेव्हा मी अराउंड आता प्रॉब्ली सांगतो की त्यांनी सांगितलं होतं 150 डेज तुम्ही DSA करावा. माझा आता 200+ गेले आणि मी डेली अजूनही कोड प्रॅक्टिस करत राहतो. लाईक मी खरं सांगतो नेक्स्ट मध्ये ज्या शिकवल्या जातात गोष्टी त्या खूपच इम्पॉर्टंट तर असतातच, मोस्टली अशा असतात की त्या इंडस्ट्रीमध्ये निडेड आहेत. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस असू दे, असाइनमेंट ती पूर्णपणे तयारी करून घेतली जाते. नंतर प्रत्येक सेशनला एक्झाम असते, त्यामुळे आपल्याला समजून येते की आपण त्या काय म्हणतो ते लँग्वेजवरती असू किंवा त्या कॉन्सेप्टवरती आपण किती तयारी केलेली आहे आणि आपण आणखीन काही तयारी करायला हवी, ह्या गोष्टी आपल्याला समजून येतात. त्यामुळे मी खरं सांगेन की जेणे कोणी घेत असेल कोर्स तर तुम्ही ट्राय करा. लाईक एखाद दुसरा वर्कशॉप तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एनरोल करून घ्या. पण मी सांगेन इथं ज्या स्किल्स शिकवल्या जातात बाहेर कुठे मतलब असंही शिकवलं जात नाही, कारण की खूपच इझी वेमध्ये शिकवल्या जातात. चिटशीट अवेलेबल केले जातात, नंतर असाइनमेंट्स असू दे, ट्युटोरियल्स ते तुम्हाला दिले जातात ना, त्यामुळे तुमची पूर्ण तयार होऊन जाते, ते कन्सेप्ट सगळे समजून येतात. तर मी एवढं सांगेन की जे कोणी इथं नवीन लर्नर आहे, जे सध्या इथं लर्न करत आहेत, तर मी त्यांना थोडंसं कन्सिस्टन्सी ठेवा. लाईक माझी मोस्ट 175 डेजची होती, चुकून एखाद दिवस माझा राहिल्यामुळे ते बंद झाली. पण मी सांगेन की तुम्ही आता जे करत आहात ते कन्सिस्टन्सली लर्न करत राहा, इतकंच माझं म्हणणं आहे. हार्डवर्क तर लागणारच आहे, तुम्ही जितकं कन्सिस्टन्सली करणार तुम्ही 0.1% डेली ग्रोथ होत राहणार आणि बाकीच्या लोकांना मागे टाकत राहणार. आणि मी सांगेन की तुम्ही DSA पण ट्राय करा. DSA खूप इम्पॉर्टंट असतं, ऍप्टिट्यूड असू दे आणि बोनस कोर्सेसमध्ये पण आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या असतात. लाईक ऍप्टिट्यूड पण अवेलेबल केलेला आहे, इंटरव्ह्यूसाठीची तयारी पण अवेलेबल करून दिली आणि भरपूर काही गोष्टी आहेत. लाईक हॅकिंगसाठी असू देत, पर्सनली वेगळा कोर्स त्यामध्ये त्यांनी ठेवलेला होता आणि मला तो खूप आवडला. आणि बघायला तर वर्कशॉप्स होत राहतात आपल्याकडे प्रत्येक नेक्स्ट वेब म्हटलं की वर्कशॉप्स आणि पॉडकास्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला वर्कशॉप्समध्ये पर्टिक्युलरली एखादी कन्सेप्ट शिकवली जाते, ते पण एखादी प्रोफेशनल्स करून, तर आपल्याला त्या गोष्टी समजून येतात की आपल्याला काय करायला हवं आणि काय नाही. मग त्यानंतर त्यांनी आपले फॉर्म पण प्रोव्हाइड करतात, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांना फीडबॅक पण द्यावा लागतो आणि प्लस आपले प्रोजेक्ट करून दाखवावं लागतं की आपण त्या क्लासेसमध्ये आपण काय शिकलो. त्या 2 आवर्सच्या 3 आवर्सच्या वर्कशॉपमध्ये आपण जे काय शिकलो ते आपल्याला 2 दिवसामध्ये त्याच्यावरती एक प्रोजेक्ट तयार करावा लागतो आणि तो त्यामध्ये अपलोड करावा लागतो. प्रोजेक्टचं झाल्यानंतर ब्रॉडकास्ट म्हटलं तर इंडस्ट्रीचे जे टॉप क्लास पर्सन्स आहेत त्यांचे ब्रॉडकास्ट केले जातात, त्यांच्यावर क्वेश्चन आन्सरिंग असते आणि ते पर्टिक्युलरली कोणत्याही एका सब्जेक्टवरती असतात. त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला त्या कंपनी असू देत किंवा त्या पर्स्पेक्टिव्हला एक इंटरव्ह्यूमध्ये कसं आपण इंटरव्ह्यू कसं क्रॅक केलं पाहिजे, ॲज अ डाटा सायंटिस्ट आपण कसं वर्क केलं पाहिजे, त्या डाटा सायंटिस्टसाठी कुठल्या क्वालिटी लागतात, अशा भरपूर काही गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे मी सांगेन की जे नवीन आहेत त्यांना तर मी ऑल द बेस्ट म्हणेनच, कारण की तुम्ही एक नवीन सुरुवात केली आहे, एक स्किलफुल सुरुवात म्हणेन मी. आणि खरं सांगेन ज्यांनी कोणाला घ्यायचा विचार आहे त्यांनी ट्राय करा. आणि मोस्ट मी सांगेन जे नवीन आहेत त्यांना की कन्सिस्टंट राहा, वर्क करत राहा अँड ऑल द बेस्ट.